नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे लाल समुद्रातल्या थराराची. लाल समुद्रात सिनेमा स्टाईल थरार पाहायला मिळाला. हुती दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टरमधून येत एक मालवाहू जहाज हायजॅक केलं. इस्रायलचं जहाज समजून त्यांनी हे जहाज हायजॅक केलं. नेमकं काय घडलं लाल समुद्रात पाहूयात. एखाद्या सिनेमात घडावं तसं हे दृश्य. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले काही दहशतवादी हेलिकॉप्टरमधून येतात आणि अवघ्या काही मिनिटात संपूर्ण जहाज हायजॅक करतात. भर समुद्रात हा थरार घडलाय. येमेनच्या हुती दहशतवाद्यांनी या मालवाहू जहाजाचं अपहरण केलंय. गॅलेक्सी लीडर नावाचं हे जहाज तुर्कस्तानहून भारताकडे येत होतं. हुती दहशतवाद्यांनी लाल समुद्रात अचानकपणे जहाजावर हल्ला केला आणि 25 क्रू मेंबर्सना ओलीस ठेवलं. उत्तर येमेनमधील शिया मुस्लिमांच्या हुती संघटनेचा उदय 1980च्या दशकात झाला. हुती दहशतवाद्यांनी 2014 मध्ये येमेनच्या राजधानीवर कब्जा केला. हुती सरकारला इराणनं पाठिंबा दर्शवलाय. हमास आणि इस्रायल युद्धात इराणनं हुतींना पाठबळ दिलंय. त्यानंतर हुतींनी लाल समुद्रातून इस्रायलवर मिसाईल हल्ला केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. आता हे जहाज हायजॅक केल्यानंतर ही फक्त सुरुवात आहे असा इशारा हुती दहशतवाद्यांनी इस्रायलला दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. चॅट जीपीटीची वर्षभरापूर्वी निर्मिती करणाऱ्या ओपन एआय या कंपनीनं सीईओ सॅम ऑल्टमन यांना त्या पदावरून दूर केलंय. ऑल्टमन यांना हटवल्यानंतर या कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती यांची सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोण आहेत मीरा मुराती पाहूयात हा रिपोर्ट. चॅट जीपीटीच्या निर्मात्याला पदावरून हटवलं. तंत्रज्ञान विश्वात खळबळ. मीरा मुराती बनल्या सीईओ. चॅट जीपीटी हे एआय टूल आल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. हे टूल बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ आणि को फाउंडर सॅम ऑल्टमन यांनाही जगभरात ओळख मिळाली होती. मात्र आता कंपनीनं सॅम यांची सीईओ पदावरून हकालपट्टी केली आहे. कंपनी बोर्डाला त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर आता विश्वास राहिला नसल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. सॅम ऑल्टमन यांना हटवल्यानंतर मीरा मुराती यांच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मीरा यांच्याकडे एआय गव्हर्नन्सचा चांगला अनुभव आहे. शिवाय कंपनीच्या सर्व पैलूंशी निगडीत असल्यानं बोर्डानं त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचं म्हटलंय. 1988 मध्ये अल्बानिया इथं जन्मलेल्या मीराचे आई वडील भारतीय वंशाचे असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केलाय. त्यांनी कॅनडामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर टेस्लात काम करताना त्यांनी मॉडेल एक्स टेस्ला कार तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2018 मध्ये त्या चॅट जीपीटीची मूळ कंपनी ओपन एआय मध्ये रुजू झाल्या. विशेष म्हणजे मीरा यांची ज्या सॅम ऑल्टमन यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली ते सॅम ऑल्टमन गेल्या वर्षी एआय आधारित चॅटबॉट चॅट जीपीटी जगासमोर येताच प्रकाश झोतात आले होते. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटमध्ये माणसांप्रमाणे कविता तसंच कथा लिहिण्याची क्षमता असते. चॅट जीपीटी या अवघड प्रश्नांचीही सहज उत्तरं देतं. हे खूप युजर फ्रेंडली असून वापरण्यास अतिशय सोपं आहे. आता सॅम ऑल्टमन यांच्या जागी मीरा यांची नियुक्ती झाल्यानंतर चॅट जीपीटी आणखी कोणते नवे प्रयोग करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मध्य अमेरिकेतल्या निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसनं 2023चा मिस युनिव्हर्सचा अर्थात विश्वसुंदरीचा किताब पटकावलाय. मिस युनिव्हर्स स्पर्धेचं यंदाचं हे 72वं पर्व होतं. एल साल्वाडोरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. The new Miss Universe is Nicaragua! Congratulations, Nicaragua! Oh my gosh! Listen to the room for Nicaragua! निकारागुआच्या शिरपेचात मानाचा तुरा.
पलॅसियोस बनली मिस युनिव्हर्स. Listen to the broom for Nicaragua. 23 वर्षांच्या शेनिसनं रचला इतिहास. हाच तो क्षण. निकारागुआच्या शेनिस पॅलासियोसनं मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आणि एकच जल्लोष झाला. तिला मिस युनिव्हर्स 2022 ची विजेती अमेरिकेच्या आर्बोनी ग्रेबिलनं मुकुट घातला. या सौंदर्य स्पर्धेत थायलंडची अँटोनिया फोर्सिल्ड आणि ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन उपविजेत्या ठरल्या. एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर इथल्या जोस अडोल्फो पिनेडा एरिना इथं यंदाची 72वी मिस युनिव्हर्स स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेत 84 देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर उपांत्य फेरीत 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यात बाजी मारली ती निकारागुआच्या शेनिस पलॅसियोसनं. 23 वर्षीय शेनिस पलॅसियोसचा जन्म 30 मे 2000 मध्ये झाला. विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची तिची लहानपणापासूनच इच्छा होती. शेनिस पलॅसियोसनं सेंट्रल अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मॅनाग्वा इथून मास कम्युनिकेशन्समध्ये पदवी मिळवली आहे. शेनिस पलॅसियोसनं आतापर्यंत 4 वेळा विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. 2016 मध्ये तिनं मिस टीन निकारागुआ स्पर्धा जिंकली. त्यानंतर 2021 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धाही जिंकली होती. आता मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी निकारागुआतली ती पहिली महिला ठरली आहे. प्रश्नोत्तराच्या फेरीत तिनं अतिशय सुंदर उत्तरं दिली. यावेळी तिला कोणत्या एका महिलेचं आयुष्य 1 वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिनं महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोल्स्टोनक्राफ्टचं आयुष्य 1 वर्ष जगायला आवडेल असं उत्तर दिलं होतं. शेनिसच्या याच उत्तरानं परीक्षकांचं मन जिंकलं. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. आणि आता बातमी आहे बल्गेरियातून. बल्गेरियात निसर्गाचा रौद्रावतार पाहायला मिळाला. इथं मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले असून जनजीवन विस्कळीत झालंय. इतकंच काय तर खराब हवामानामुळे इथली विमानसेवा देखील खंडित झाली आहे. बल्गेरियात बर्फाचा डोंगर, शेकडो गाड्या बंद, वाहतूक ठप्प. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. बल्गेरियात निसर्गाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय. इथले रस्ते, घरं, तलाव, अगदी इमारती सुद्धा बर्फाखाली झाकल्या गेल्यात. बदललेल्या हवामानाचा मोठा फटका इथल्या नागरिकांना बसलाय. बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक बंद झाली असून शेकडो गाड्यांचं नुकसान झालंय. बहुतांश भागात झाडं कोसळल्यानं रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. लोकांना घराबाहेर पडणं कठीण होऊन बसलंय. बर्फवृष्टीचा फटका विमानसेवेलाही बसलाय. राजधानी सोफियातील विमानसेवाही ठप्प झाली आहे. रस्त्यावरील बर्फ हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनामार्फत शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. हिमवादळ आणि बर्फवृष्टीचा सर्वाधिक फटका खेड्यातील नागरिकांना बसलाय. इथं वीज आणि पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. दुर्गम भागात खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी मदत आणि बचाव पथकं कार्यरत करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यास किमान आठवडा लागू शकतो असा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. आणि आता बातमी आहे दुबईतून. दुबई अतिशय सुंदर आणि स्वच्छ शहरांच्या यादीत येतं. मात्र याच दुबईला पावसानं झोडपून काढलंय. इथं इतका पाऊस झालाय की रस्ते पाण्याखाली बुडालेत. पावसामुळे विमान वाहतूकही बंद ठेवावी लागली आहे. दुबई नाव घेतलं तरी आग ओकणारा सूर्य आणि भव्य दिव्य इमारती, श्रीमंती हेच वर्णन डोळ्यांसमोर येतं. मात्र सध्या हेच दुबई शहर पाण्याखाली गेलंय. जगातील सर्वात सुंदर वाळवंटी शहरात चक्क महापूर आलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं दुबईत अनेक ठिकाणी पाणी साचलंय. दुबई प्रशासनानं आपल्या नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जमीन खचण्याचा धोका आहे. त्यामुळे दुबई पोलिसांनी लोकांना चिखल आणि वाळू असलेल्या भागात न जाण्यास सांगितलंय. अशा ठिकाणी फ्लॅश फ्लड म्हणजेच अचानक पूर देखील येऊ शकतो. UAEच्या राष्ट्रीय हवामान केंद्रानं येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. खराब हवामानानं संपूर्ण UAE मध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे, विशेषतः दुबईत.
तर रस्त्यावरून वाहनांची ये-जा करण्यात अडचण येते। याचा परिणाम विमान वाहतुकीवरही झालाय। उड्डाणंही बंद करण्यात आली आहेत। वाहतूक नियंत्रणासाठी दुबई पोलीस कसोशीनं प्रयत्न करतायत। हवामानातील अशा अचानक बदलानं शास्त्रज्ञ आणि जगभरातील तज्ञही आश्चर्यचकित झाले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। तुम्ही आजवर उडत्या तबकडीचे अनेक किस्से ऐकले असतील, मात्र इम्फाळमध्ये चक्क उडती तबकडी दिसून आली आहे। काय हा सगळा प्रकार पाहूयात। भारतात दिसली उडती तबकडी। उडत्या तबकडीच्या शोधासाठी राफेल तैनात। तबकडीमुळे भारतीय वायुसेना अलर्ट मोडवर। रविवारी इम्फाळ एअरपोर्टवर चक्क उडती तबकडी दिसली। सीआयएसएफच्या जवानांना ही उडती तबकडी दिसली। त्यानंतर नागरी हवाई वाहतूक तातडीनं रोखण्यात आली। भारतीय वायुसेना ॲक्शन मोडवर आली आणि आपली 2 राफेल फायटर जेट्स उडत्या तबकडीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली। भारतीय वायुसेनेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं की UFOचं दर्शन होताच तातडीनं एक राफेल विमान त्याचा माग काढण्यासाठी धाडण्यात आलं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे राफेलच्या रडारवर कोणतंही विमान किंवा उडत्या तबकडीचं नामोनिशाण दिसलं नाही। त्यामुळे वायुसेना अलर्ट मोडवर गेली। क्रॉस चेक करण्यासाठी दुसरं राफेल विमानही पाठवण्यात आलं। मात्र आकाशात काही वेळापूर्वी दिसणारी वस्तू गायब होती। त्यानंतर वायुसेनेनं आणीबाणी बचाव प्रतिक्रिया रणनीती कार्यान्वित केली, ज्यानुसार नागरी विमानांची उड्डाणं थांबवण्यात आली। काही विमानांचा मार्ग बदलण्यात आला। नागालँड, मिझोरम आणि आसाम तीनही राज्यांना लागून असणाऱ्या मणिपूर सीमेवर अलर्ट जारी करण्यात आलं। भारतीय वायुसेनेकडून सातत्यानं सर्च ऑपरेशन जारी आहे। सीआयएसएफच्या जवानांनीच उडती तबकडी पाहिल्यानं वायुसेना कसून या उडत्या तबकड्यांचा शोध घेतेय। चीनकडून काही आगळीक तर केली जात नाहीये ना, याचाही शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। चीनमधल्या गूढ न्यूमोनियानं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे। याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कतेचा इशारा दिलाय। काय घडतंय चीनमध्ये बघूयात। कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या चीनमध्ये पुन्हा महामारीचं संकट घोंगावतंय। चीनमधील शाळांमध्ये वेगानं हा आजार पसरतोय। शाळेतील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय। हा एक प्रकारचा गूढ न्यूमोनिया आहे। मुलांना रुग्णालयात भरती करावं लागतंय। त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे। शाळेतील मुलांना झपाट्यानं या न्यूमोनियाची लागण झाली आहे। मोठ्या प्रमाणात मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागत असल्यानं चीनमधील आरोग्य यंत्रणा पुन्हा कोलमडू लागली आहे। दरम्यान यावर उपाय म्हणून चीनमधील अनेक शाळाही बंद करण्यात आल्या आहेत। लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। चीनमधल्या या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवून आहे। मुलांमध्ये पसरलेल्या आजाराबद्दल अधिक माहिती देण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला देण्यात आल्या आहेत। या आजाराची काय लक्षणं आहेत बघूया। मुलांच्या फुफ्फुसात सूज येणं, फुफ्फुसात वेदना, श्वास घेण्यास त्रास, तीव्र ताप येणं। चीनमधील गूढ न्यूमोनियानी मात्र पुन्हा सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे। गेल्या काही वर्षात पर्यावरणात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत। असाच एक विचित्र बदल हवाईत घडलाय। इथं एका तलावाचं पाणी चक्क गुलाबी झालंय। नेमकं काय घडलंय हवाईत पाहूयात हा रिपोर्ट। तलावाचं पाणी झालं गुलाबी। गुलाबी पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ। निसर्गाचा चमत्कार की प्रदूषणाचा परिणाम? आजवर तुम्ही अनेक तलाव पाहिले असतील। प्रदूषणामुळे किंवा शेवाळामुळे तलावातील पाण्याचा रंग बदलतो हे आपल्याला ठाऊक आहे। मात्र हा तलाव या सगळ्याला अपवाद ठरलाय। या तलावाचं पाणी चक्क गुलाबी झाले। विशेष म्हणजे हे गुलाबी पाणी पाहण्यासाठी इथे पर्यटकांची गर्दी होतीये। हवाई देशातल्या मौवी प्रदेशातील नॅशनल वाईल्ड लाईफ रेफ्युजी या ठिकाणी हा तलाव असून त्याचं पाणी अचानक गुलाबी झाले। या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या आणि या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना ही नैसर्गिक विचित्र घटना वाटते। त्यांनी आतापर्यंत आयुष्यात अशा प्रकारे कधीही या तलावाच्या पाण्यानं रंग बदलल्याचं पाहिलं नव्हतं। सकाळी इथून फिरायला जाणाऱ्या एका नागरिकाला सगळ्यात आधी तलावातील पाण्यानं रंग बदलल्याचं दिसलं। त्यानंतर स्थानिक प्रशासनानं तलावाची पाहणी केली। पाण्यानं रंग बदलल्यानं संशोधकांनीही चिंता व्यक्त केली। गेल्या काही वर्षांपासून या प्रदेशात दुष्काळाचं सावट आहे।
त्याचाच परिणाम म्हणून कदाचित या पाण्यानं गुलाबी रंग धारण केलाय की काय अशी एक शंका व्यक्त होती. या पाण्यामध्ये काही विषारी द्रव्य मिसळले गेल्यामुळे त्याचा रंग बदलला की काय अशीही एक शंका होती. मात्र जेव्हा या पाण्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्य आढळली नाही. या तलावाच्या पाण्यातील क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळे हे पाणी गुलाबी झालं असावं असा एक निष्कर्ष आता काढण्यात आलाय. आता यापैकी खरं कारण समोर येत नाही तोपर्यंत पर्यटकांनी आणि स्थानिकांनी पाण्याच्या संपर्कात येऊ नये असं आवाहन केले. कदाचित हे पाणी मानवी आरोग्यासाठी घातकही ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून हवाई पाहणी केली आणि त्यातून उड्डाणही केलं. भारतीय हवाई दलानं आणखी लढाऊ विमानं आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची तसंच सुखोई 30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारणा करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात लवकरच अब्जावधी डॉलर्सचे संभाव्य करार होण्याची शक्यता आहे. आणि आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. इस्रायल आणि हमास यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा ओलिसांची देवाणघेवाण झाली. कडेकोट बंदोबस्तात इस्रायलनं 39 पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली तर दुसरीकडे हमासनं 13 इस्रायली आणि 11 थायलंडच्या नागरिकांची सुटका केली. कतारच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमासनं बुधवारी 4 दिवसांच्या युद्धविरामावर देखील स्वाक्षरी केली आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत हमास इस्रायल युद्धासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित राहतील तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे देखील सहभागी होतील. ब्रिक्स परिषदेत युद्ध रोखण्यावर चर्चा होणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध हळूहळू निवळताना दिसतंय. आता युद्ध पूर्णपणे थांबवण्यावर ब्रिक्समध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान युद्ध थांबवण्यावर एकीकडे चर्चा सुरू असली तरी इस्रायलनं लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर लक्ष केलंय. हिजबुल्लाहचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केलाय. इस्रायलनं एक व्हिडिओ जारी करत हा दावा केलाय. इस्रायलनं हिजबुल्लाहचं मुख्यालय उद्ध्वस्त केले तर दुसरीकडे लेबनॉनच्या हिजबुल्लाहनं इस्रायलवर हल्ले वाढवलेत. या दहशतवाद्यांनी इस्रायलवर 25 रॉकेट डागलेत तर 3 सुसाईड ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आलेत. हिजबुल्लाहनं एक व्हिडिओ जारी करत हल्ल्याचा दावा केलाय. ज्वालामुखीतून निघणारा लाव्हा रोखण्यासाठी आइसलँडमध्ये मोठी भिंत बांधली जाते. जिओथर्मल ऊर्जा यंत्राद्वारे लाव्हारसाची दिशा बदलण्यात येणार आहे. भविष्यात मोठा स्फोट झाला तर लाव्हारस वेगळ्या दिशेने जाईल. याचा पर्यटकांना फायदा होईल. आर्टिकमध्ये 2 महिन्यांची रात्र सुरू झाली आहे. अमेरिकेतल्या सर्वात उत्तर दिशेला असलेल्या अलास्कामध्ये हे आर्टिक नावाचं शहर आहे. या शहरात आता 2 महिन्यांनी सूर्योदय होणार आहे. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे इथं दीर्घ रात्र पाहायला मिळते. बातमी पेरूमधून. पेरूमध्ये प्रवासी बस जी आहे ती 300 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ बाहेर काढलं. मिस युनिव्हर्स 2023 या स्पर्धेत नेपाळची मॉडेल जेन दीपिका गैरेटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकाच्या रॅम्प वॉकवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. दीपिका जरी मिस युनिव्हर्स ठरू शकली नाही तरी तिने 20 स्पर्धकांना हरवलं. दीपिका गैरेटनं सौंदर्य स्पर्धेतली 0 फिगर फिट अँड फाईन असा जो टॅग आहे तो मोडून काढलेला आहे.
याबरोबरच वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे